Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palatsha. I welcome you all in the lecture of the Financial Accounting 1. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे फायनान्शियल अकाउंटिंग 1 या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द युनिट नंबर 3 ऑफ आवर सिलेबस अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स दॅट इज सिंगल एंट्री सिस्टम. आज आपण आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 3 अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम याचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो फर्स्ट पॉईंट, इट इज अ मिनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टम. आय थिंक इन युअर 11th अँड 12th यू हॅव लर्न अबाउट द सिंगल एंट्री सिस्टम. माझ्या मते तुम्ही तुमच्या 11वी आणि 12वीच्या अकाउंटिंगमध्ये नक्कीच सिंगल एंट्री सिस्टमचा अभ्यास केलेला असेल. त्यामुळे या सिस्टमबद्दल नक्कीच तुम्हाला बरीच काही माहिती आहे. तरीसुद्धा आपण सर्वप्रथम सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे काय ते समजून घेऊयात. Single entry system is the system of accounting in which accounting entries are not made as per the principles of double entry system. सिंगल एंट्री सिस्टम ही बुक किपिंग अकाउंटिंगची अशी पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये डबल एंट्री सिस्टमचे प्रिन्सिपल्स आणि रूल्स फॉलो केलेल्या नसतात. सो whenever we are recording the records of account in the books of accounts, at that time we are following the double entry system. Okay, double entry system means what? Whenever the transaction that is recorded in the books of accounts, at that time simultaneously two effects are recorded. One is to the debit side and another one is to the credit side. Means double entry system is a complete system of the recording. So therefore, whenever the records are recorded as per the single entry system, at that time the principles of double entry are not followed. Means what? The records are recorded as per the single effect only. That's why this system is called as the single entry system. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे अशा प्रकारची पद्धती आहे ज्यामध्ये डबल एंट्री सिस्टमच्या रूल्स आणि प्रिन्सिपल्सनुसार अकाउंटिंग एंट्री या रेकॉर्ड केल्या जात नाही. अशा पद्धतीला सिंगल एंट्री पद्धती असे म्हणतात. आता डबल एंट्री पद्धती म्हणजे अकाउंटची अशा प्रकारची पद्धती की ज्या पद्धतीमध्ये अकाउंटिंग एंट्री रेकॉर्ड करताना त्या एंट्रीचे दोन इफेक्ट हे नोंदवले जातात. एक इफेक्ट हा डेबिट बाजूला असतो आणि दुसरा इफेक्ट हा क्रेडिट बाजूला असतो. म्हणजे या ठिकाणी एंट्री ही दोन इफेक्टनुसार डबल एंट्री सिस्टममध्ये नोंदवली जाणार आहे. याच्या अगदी उलट सिंगल एंट्री सिस्टममध्ये इफेक्ट फक्त एकच असतो. या एकच इफेक्टने एंट्री ही रेकॉर्ड केली जात असते. अशा प्रकारच्या पद्धतीला सिंगल एंट्री पद्धती असे म्हटले जाते. देन इट इज अ सिस्टम ऑफ बुक कीपिंग in which as rule only records of cash and personal accounts are maintained. In business it is always incomplete double entry varying with the circumstances. So this is the system of bookkeeping where only cash accounts and personal accounts are maintained and another accounts are totally neglected. Okay, and here the double entry rules are not followed. म्हणजे सिंगल एंट्री अकाउंटिंग एंट्री रेकॉर्डची अशी पद्धती आहे की ज्या ठिकाणी फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट हे तयार केले जातात. डबल एंट्री सिस्टमचे जे रूल्स आहेत त्या ठिकाणी फॉलो होत नाही. फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट त्या ठिकाणी तयार केले जातात आणि इतर जेवढ्या प्रकारचे अकाउंट असतात, फॉर एक्झाम्पल रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, हे सर्व अकाउंट या ठिकाणी निग्लेक्ट केले जातात. हे अकाउंट या ठिकाणी तयार केले जात नाहीत. अशा प्रकारच्या पद्धतीला सिंगल एंट्री सिस्टम म्हणतात. सो फ्रॉम दिस टू डेफिनेशन वी कॅन समराइज हिअर. सिंगल एंट्री इज द system where the rules of the accounting principles of double entry are not followed. Only single entry of the transaction is recorded and as per the records are created and therefore in the nature these records are incomplete record. थोडक्यात आपण या दोन डेफिनेशनवरनं असं कन्क्लुजन करू शकतो की सिंगल एंट्री ही अशा प्रकारची पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये अकाउंटिंगचे कुठल्याही प्रकारचे रूल्स आणि प्रिन्सिपल फॉलो केले जात नाही. फक्त सिंगल इफेक्ट हा अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचा नोंदवला जातं आणि कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट व्यतिरिक्त इतर कुठलंही अकाउंट या ठिकाणी तयार केलं जात नाही. म्हणजेच काय की सिंगल एंट्रीमध्ये परिपूर्ण अकाउंट, कंप्लीट अकाउंट तयार होत नाहीत. म्हणून या अकाउंटला इनकम्प्लीट रेकॉर्ड्स किंवा सिंगल एंट्री सिस्टम असं संबोधलं जात असतं. सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ द सिंगल एंट्री सिस्टम. ओके, now in the next point we have to
लर्न व्हॉट आर द फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टम. आत्ता आपण मिनिंग आणि डेफिनेशन सिंगल एंट्री सिस्टमचं बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघूयात की सिंगल एंट्री सिस्टमची वैशिष्ट्य कुठली, फीचर्स कुठली आहेत. ओके. First of all, personal accounts are maintained. In the single entry system, only personal accounts are maintained. There is no nominal account. There are no uh, real accounts are prepared under the single entry system. Only personal accounts are maintained. Okay. तर पहिलं जे हे वैशिष्ट्य आहे सिंगल एंट्री सिस्टमचं, या ठिकाणी फक्त पर्सनल अकाउंट मेंटेन केले जात असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इतर अकाउंट म्हणजेच रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन होत नाही. ओनली पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन. व्हाय? बिकॉज ओनली वन इफेक्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. फक्त ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी फक्त पर्सनल अकाउंट हे तयार केले जातात. दिस इज नंबर वन. Then number second feature, no uniformity in transaction. Under the single entry system, transactions are not uniformly recorded. Why? Because only a single effect of the transaction is recorded. If we compare the single entry with the double entry, under the double entry system, when transaction is recorded, at that time two effects are recorded. But under the single entry system, only single effect of the transaction is there. Therefore, there is no uniformity while recording the transaction in the accounting books. सिंगल एंट्री सिस्टममध्ये ज्या वेळेस ट्रान्झॅक्शन या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंदवल्या जाणार आहेत, तर या ट्रान्झॅक्शन नोंदवताना कुठल्याही प्रकारची युनिफॉर्मिटी ट्रान्झॅक्शनमध्ये मेंटेन केली जाणार नाही. का मेंटेन केली जाणार नाही? कारण की ज्यावेळेस सिंगल एंट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन या रेकॉर्ड होणार आहेत, तर फक्त या ठिकाणी त्या ट्रान्झॅक्शनचा एकमेव इफेक्ट, एकच इफेक्ट नोंदवला जातो. जर आपण डबल एंट्री सिस्टमबरोबर तुलना केली, तर डबल एंट्री सिस्टममध्ये दोन इफेक्ट नोंदवले जातात. त्यामुळे ट्रान्झॅक्शन ही परिपूर्णरित्या रेकॉर्ड होते डबल एंट्रीमध्ये आणि त्या ठिकाणी युनिफॉर्मिटीसुद्धा ट्रान्झॅक्शनची मेंटेन होते. पण सिंगल एंट्री सिस्टममध्ये फक्त एकच इफेक्ट नोंदवला गेल्यामुळे कुठल्याही प्रकारची युनिफॉर्मिटी ट्रान्झॅक्शनची मेंटेन होणार नाही. हे दुसरं वैशिष्ट्य आहे सिंगल एंट्री सिस्टमचं. द नेक्स्ट वन, कॅश बुक इज प्रिपेअर्ड. इन द सिंगल एंट्री सिस्टम ओनली कॅश बुक इज प्रिपेअर्ड. देर इज नो परचेस बुक, देर इज नो सेल्स बुक, there is no record of the expenses as well as the revenues. Only cash book is prepared to record the transaction. सिंगल एंट्री सिस्टममध्ये ट्रान्झॅक्शनची नोंद करण्यासाठी फक्त कॅशबुक हे प्रिपेअर केलं जात असतं. त्या ठिकाणी इतर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड सिंगल एंट्री सिस्टममध्ये तयार होत नाही. परचेस बुक असेल, सेल्स बुक असेल, वाउचर्स बुक असेल, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस याच्या संदर्भातचे जे काही बुक्स असतील, ते कुठल्याही प्रकारचे बुक सिंगल एंट्री सिस्टममध्ये रेकॉर्ड होत नाही. फक्त कॅश बुक त्या ठिकाणी प्रिपेअर तयार केलं जात असतं. हे आहे तिसरं फीचर. देन लेस एक्सपेन्सिव्ह. ॲज कम्पेअर्ड टू द डबल एंट्री सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम इज लेस एक्सपेन्सिव्ह. व्हाय लेस एक्सपेन्सिव्ह? बिकॉज अ व्हेरी फ्यू बुक्स ऑफ अकाउंट्स आर प्रिपेअर देअर. only single effect of the transaction is recorded, therefore work is less, and whenever the work is less, at that time it becomes less expensive in the nature. डबल एंट्री सिस्टम बरोबर सिंगल एंट्रीची तुलना केली तर सिंगल एंट्रीची जी पद्धती आहे ती कमी खर्चिक आहे, म्हणजे लेस एक्सपेन्सिव्ह आहे. का लेस एक्सपेन्सिव्ह आहे? कारण की सिंगल एंट्रीमध्ये फक्त एकच इफेक्ट हा ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड होणार आहे. ओनली सिंगल इफेक्ट इज देअर. आणि जर सिंगल इफेक्ट हा ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड होत असेल तर त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंटची संख्यासुद्धा अत्यंत कमी आहे. आणि बुक्स ऑफ अकाउंटची संख्या ही कमी असेल तर अकाउंटिंगचं कामसुद्धा त्या ठिकाणी अत्यंत कमी असणार आहे. आणि जर काम हे कमी असेल तर सिस्टम कशी असेल? लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चिक आहे. देन नंबर 5, नॉट डिपेंड्स अपॉन अकाउंटिंग रूल्स अँड प्रिन्सिपल्स. अकाउंटिंगचे जे काही रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, ते पूर्ण रूल्स आणि रेग्युलेशन हे कुठल्याही प्रकारे सिंगल एंट्री सिस्टममध्ये फॉलो केले जात नाही. हे आपण सिंगल एंट्रीच्या डेफिनेशनमध्येच बघितलं. त्यामुळे कुठलीही रूल्स आणि रेग्युलेशन, प्रिन्सिपल जर फॉलो केले जात नसतील तर जे सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टम आहे ती कुठल्याही प्रकारे अकाउंटिंग रूल्स आणि प्रिन्सिपलवर अवलंबून नाही. हे 5वं फीचर आहे. आणि लास्ट फीचर, द सिंगल एंट्री सिस्टम इज सुटेबल फॉर small businesses like sole trader, partnership firm, etc. It is not suitable for the big business organization. म्हणजे
ज्या स्मॉल स्केलवर ऑपरेट केल्या जाणाऱ्या व्यवसाय संघटना असतील, फॉर एक्झाम्पल दुकानदार असेल एखादा किंवा भागीदारी संस्था असतील, अशाच संघटनांसाठी संस्थांसाठी सिंगल एंट्री सिस्टम सुटेबल आहे. मोठ्या कंपनीजसाठी सिंगल एंट्री सिस्टम ही सुटेबल नाही. सो इन दिस वे दीज आर द फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टम. अशा प्रकारे हे सिंगल एंट्री सिस्टमचे विविध वैशिष्ट्य आहेत. अशा प्रकारे आपण या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. द नेक्स्ट वन, limitations of single entry system. There are several limitations on the single entry system. Now those limitations we have to learn. त्या ठिकाणी काही मर्यादा आहेत सिंगल एंट्री सिस्टमच्या. त्या मर्यादा आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. नंबर 1, arithmetical accuracy. Arithmetical accuracy is totally neglected, not maintained under the single entry system. Why? Under the single entry system, only cash book and the personal accounts are maintained. And whenever the cash book and personal accounts are only there, at that time it is difficult or it is not possible to prepare the trial balance. And if the trial balance is not prepared, then we can't understand the arithmetical accuracy of the various balances, and that's why arithmetical accuracy is not maintained under the single entry system record. सिंगल एंट्री सिस्टमचे जेवढे काही रेकॉर्ड आहेत त्या रेकॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारची ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी मेंटेन केली जात नाही. का? कारण की सिंगल एंट्री सिस्टममध्ये फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट तयार केले जाणार आहे. आणि कॅशबुक आणि पर्सनल अकाउंटच जर तयार केलेले असतील तर त्या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रायल बॅलन्स बनवता येणं शक्य होणार नाही. आणि जर ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी तयार केलेला नसेल तर जे काही ट्रान्झॅक्शनच्या ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी आहेत, बॅलन्सेस आहेत, ते बॅलन्सेस आणि ट्रान्झॅक्शनची ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी सिंगल एंट्री सिस्टममध्ये कॅल्क्युलेट करता येणार नाही. सो देअरफॉर देर इज नो ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी. इट इज द लिमिटेशन नंबर 1. The next, number 2, accurate profit. It is not possible to calculate the accurate profit in the single entry system. Why? Because in the single entry system, the accounts, proper accounts are not prepared. From these proper accounts, it is impossible to prepare the profit and loss account. And if the profit and loss account is not prepared in the single entry system, then there is difficult to find out the amount of accurate profit, and it is the limitation of single entry system. सिंगल एंट्री सिस्टममध्ये फक्त काही थोडेच अकाउंट तयार केलेले आहेत, कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट सारखे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यूचे अकाउंट हे तयार केलेले नाहीत. एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यूचे अकाउंट जर तयार केलेले नसतील तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं P&L अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करता येणार नाही. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर तयार होत नसेल तर कुठल्याच प्रकारचा प्रॉफिट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार नाही. सो देर इज नो ॲक्युरेट प्रॉफिट. इट इज द लिमिटेशन अगेन. द नेक्स्ट वन, ट्रू फायनान्शियल पोझिशन. True financial position of the business cannot be identified, cannot be calculated under the single entry system because the record of the assets and liability means balance sheet that is not prepared, and if there is an absence of the balance sheet, then it is difficult to calculate to find out what is the true and fair financial position of the business organization. व्यवसाय संघटनेची खरी सांपत्तिक परिस्थिती काय आहे हे सिंगल एंट्री सिस्टमद्वारे लक्षात येऊ शकत नाही, कॅल्क्युलेट करता येऊ शकत नाही. कारण की सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचे असेट्स आणि लायबिलिटीजचे रेकॉर्ड हे तयार केलेले नसतात. आणि जर असेट आणि लायबिलिटीजचे रेकॉर्ड त्या ठिकाणी उपलब्ध नसतील, म्हणजे बॅलन्स शीट उपलब्ध नसेल, तर बिझनेसची खरी परिस्थिती काय आहे हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार नाही. सो अगेन इट इज द लिमिटेशन. द नंबर 4, एरर्स अँड फ्रॉड्स कॅनॉट बी डिटेक्टेड फ्रॉम द सिंगल एंट्री रेकॉर्ड्स because under the single entry record the trial balance is missing, trial balance is not prepared, and if the trial balance is not available then it is difficult to find out errors as well as fraud. सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचे एरर्स आणि फ्रॉड त्या ठिकाणी फाइंड आउट करता येत नाही, कारण की ट्रायल बॅलन्स सिंगल एंट्री सिस्टममध्ये तयार केला जात नाही किंवा तयार करता येणं शक्य नाही. आणि जर ट्रायल बॅलन्स तयार केला गेलेला नसेल तर नक्कीच कुठल्याही प्रकारचे एरर्स आणि फ्रॉड शोधून काढणं अकाउंटिंग रेकॉर्डमध्ये अवघड आहे आणि एरर्स आणि फ्रॉड त्या ठिकाणी फाइंड आउट होत नाहीत. अँड देन द नेक्स्ट वन, नंबर 5, it is the legal recognition. The records of the single entry, those are not legally recognized
Company Act 2013, Income Tax Department and other government authorities, they are not accepting any record of the single entry system. That's why there is no legal recognition for the records of the single entry system. सिंगल एंट्री सिस्टमचे जे रेकॉर्ड आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर रेकॉग्निशन नाही. कंपनी कायदा 2013 असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असतील, यासारख्या जे काही ऑथॉरिटीज आहेत ते कुठल्याही प्रकारचं सिंगल एंट्री रेकॉर्ड ॲक्सेप्ट करत नाहीत आणि त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टमला कुठल्याही प्रकारचं लीगल रेकग्निशन त्या ठिकाणी नाही. सो इन दिस वे दीज आर द सेव्हरल लिमिटेशन्स ऑफ द सिंगल एंट्री सिस्टम. अशा प्रकारे हे सिंगल एंट्री सिस्टमच्या विविध लिमिटेशन्स आहेत. ओके, नाव इन द नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू चेक द डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम या दोघा पद्धतींमधला नेमका फरक काय हे आपण आता समजून घेऊयात. विथ द हेल्प ऑफ द व्हेरियस बेसिस वी आर गोइंग टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस टू. या दोन संकल्पनांमधील जो काही फरक आहे तो विविध बेसिसच्या माध्यमाने आपण या ठिकाणी समजून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल meaning of both. Single entry, first of all, single entry system is the system of bookkeeping in which financial transactions are recorded only once and corresponding opposite entry is not made. ओके, सिंगल एंट्री सिस्टम ही अशा प्रकारची पद्धती आहे की ज्यामध्ये ट्रान्झॅक्शनचा फक्त एकच इफेक्ट हा नोंदवला जातो, करस्पॉन्डिंग इफेक्ट हा नोंदवला जात नाही. ओके, ओनली वन इफेक्ट इज रेकॉर्डेड and second effect is not recorded under the single entry system. On the other hand, double entry system is a scientific system of bookkeeping in which financial transactions are based on the principles of duality, means dual aspect. डबल एंट्री पद्धती ही अशा प्रकारची शास्त्रीय पद्धती आहे बुककीपिंगची की ज्या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शनचे फायनान्शियल इफेक्ट असतील ते इफेक्ट ड्युॲलिटी किंवा ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्टनुसार नोंदवले जातात. तर ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट किंवा ड्युॲलिटी म्हणजे काय की ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट हे नोंदवले जातात, एक डेबिट बाजूला आणि दुसरा हा क्रेडिट बाजूला. अशा पद्धतीने जे इफेक्ट नोंदवलेले असतील ती आहे डबल एंट्री सिस्टम. ओके, देन रेकॉर्ड अंडर द सिंगल एंट्री सिस्टम ॲज पर नेम इंडिकेट सिंगल एंट्री सिस्टम मेंटेन इनकम्प्लीट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तर सिंगल एंट्री सिस्टममध्ये जे काही फायनान्शियल रेकॉर्ड असतील, बुक्स ऑफ अकाउंटिंगचे रेकॉर्ड असतील ते इनकम्प्लीट आहे, कारण की त्या ठिकाणी फक्त एकच इफेक्ट हा ट्रान्झॅक्शनचा नोंदवला जाणार आहे. ऑन द अदर हँड डबल एंट्री सिस्टम, इन डबल एंट्री सिस्टम द कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर मेंटेन प्रॉपरली. डबल एंट्री सिस्टममध्ये सर्व रेकॉर्ड हे रूल्स आणि प्रिन्सिपलनुसार तयार केले जातात आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट हे नोंदवले जातात. त्यामुळे डबल एंट्रीचे जे रेकॉर्ड आहेत ते कम्प्लीट रेकॉर्ड आहेत, परिपूर्ण रेकॉर्ड आहेत. द नेक्स्ट, suitability. Single entry system is suitable for small scale business where transactions are not more. सिंगल एंट्री सिस्टम ही फक्त स्मॉल स्केल बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी सुटेबल आहे की ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन ह्या जास्त प्रमाणात नसतील. ऑन द अदर हँड डबल एंट्री सिस्टम इज सुटेबल टू बोथ स्मॉल अँड लार्ज स्केल बिझनेसेस. डबल एंट्री सिस्टम ही स्मॉल स्केल बिझनेसेस आणि लार्ज स्केल बिझनेसेस दोघांसाठी सुटेबल आहे. ओके, in single entry system the identification of errors is not easy and possible due to single effect. पुढचा आहे आयडेंटिफिकेशन ऑफ एरर्स. तर सिंगल एंट्री सिस्टममध्ये जे काही एरर्स आहेत, फ्रॉड आहेत ते शोधणं हे फार अवघड असतं. का अवघड असतं? कारण की ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट नोंदवला गेल्यामुळे सिंगल एंट्री सिस्टममध्ये रेकॉर्ड हे पूर्ण नाहीत आणि रेकॉर्ड जर पूर्ण नसतील तर त्या ठिकाणी काय एरर झालेले आहेत, काय फ्रॉड आहेत हे सहजासहजी लक्षात येत नाही. अँड ऑन द अदर हँड इन द डबल एंट्री सिस्टम द आयडेंटिफिकेशन ऑफ एरर इज इझी ऑर पॉसिबल ड्यू टू डबल इफेक्ट्स. आता डबल एंट्री सिस्टममध्ये एरर फाइंड आउट करणं हे सहज शक्य आहे, सोपं आहे, कारण की डबल एंट्री सिस्टममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट नोंदवलेले आहेत. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट नोंदवलेले असतील तर रेकॉर्ड हे परिपूर्ण असतात, संपूर्ण असतात आणि त्या रेकॉर्डमधनं जे काही एरर्स असतील, फ्रॉड असतील ते सहज शोधून काढता येतात. ओके, द नेक्स्ट वन, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स इज नॉट प्रिपेअर इन सिंगल एंट्री सिस्टम because principle of double entry system is not followed by single entry system. It is possible to prepare the trial balance when the principle of double entry system is followed, but under the single entry all these principles are not followed, therefore it is difficult to prepare trial balance.
ट्रायल बॅलन्स तयार करणं हे सिंगल एंट्री सिस्टममध्ये अवघड आहे, कारण की सिंगल एंट्री सिस्टममध्ये डबल एंट्रीचे प्रिन्सिपल हे फॉलो केलेले नाहीत, त्यामुळे ट्रायल बॅलन्स तयार करता येत नाही. ऑन द अदर हँड, double entry system is based on the principle, so trial balance is automatically prepared in double entry system. डबल एंट्री सिस्टममध्ये ट्रायल बॅलन्स हा तयार करता येतो, कारण की डबल एंट्री सिस्टममध्ये सर्व रेकॉर्ड्सचे रूल्स आणि प्रिन्सिपल्सने तयार केलेले आहेत. 2 इफेक्ट प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड केलेले आहेत, त्यामुळे डबल एंट्री सिस्टममध्ये ट्रायल बॅलन्स हा ॲटोमॅटिकली प्रिपेअर होतो. ओके. द नेक्स्ट वन, फायनान्शियल स्टेटमेंट्स. Preparation of financial statement like trading account, profit and loss account and balance sheet is not possible in single entry system. सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचे फायनल अकाउंट्स, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट तयार करणं हे अवघड आहे, कारण की ट्रान्झॅक्शनचा फक्त एकच इफेक्ट नोंदवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी P&L अकाउंट, बॅलन्स शीटसारखे फायनल अकाउंट तयार करता येत नाहीत. Then on the other hand, double entry. In double entry system, the financial statements are continuously prepared at the end of every financial year. प्रत्येक फायनान्शियल इयर एंडिंगला डबल एंट्री सिस्टममध्ये फायनल अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करता येतात, कारण की सर्व रेकॉर्ड्स हे रूल्स आणि रेग्युलेशन्सला अनुसरून तयार केलेले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकारचे फायनल अकाउंट डबल एंट्री सिस्टममध्ये तयार करता येणं सहज शक्य आहे. नाव नेचर. सिंगल एंट्री सिस्टम इज व्हेरी सिम्पल इन नेचर. सिंगल एंट्री सिस्टम ही फार सोपी आहे, कारण की त्या ठिकाणी फक्त एकच इफेक्ट नोंदवायचा असल्यामुळे सिंगल एंट्री सिस्टम ही नेचरनुसार फार सोपी आहे, सिम्पल आहे. डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम इज मोर कॉम्प्लेक्स इन नेचर. डबल एंट्री सिस्टम ही गुंतागुंतीची आहे, कारण की डबल एंट्री सिस्टममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट आहेत, म्हणून ही प्रक्रिया पद्धती थोडी गुंतागुंतीची आहे. अँड नाव लास्ट वन, फायनान्शियल पोझिशन. सिंगल एंट्री सिस्टम अनेबल टू इंडिकेट फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ड्यू टू प्रॉपर फायनान्शियल स्टेटमेंट. सिंगल एंट्री सिस्टममध्ये फायनल अकाउंट, फायनान्शियल स्टेटमेंट हे तयार करता येत नाहीत. त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टमनुसार बिझनेसची नेमकी फायनान्शियल पोझिशन काय आहे हे उघड होणं, सांगता येणं अत्यंत अवघड आहे. ऑन द अदर हँड, डबल एंट्री सिस्टम. Double entry system indicates true and actual financial position of business due to preparation of proper financial statement. डबल एंट्री सिस्टममध्ये प्रॉपर फायनान्शियल स्टेटमेंट हे तयार करता येत असल्याने डबल एंट्री सिस्टमनुसार जी काही पोझिशन आहे बिझनेसची, ट्रू अँड फेअर पोझिशन, ती सहज सांगता येणं शक्य आहे. ओके. सो इन दिस वे, दिस इज द डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टम अँड डबल एंट्री सिस्टम. Now the next point we have to study conversion of single entry system into double entry system, which is the most important. पुढचा मुद्दा जो आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत तो आहे कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टम इनटू डबल एंट्री सिस्टम. म्हणजे सिंगल एंट्रीचे जे रेकॉर्ड आहेत ते डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करणे. धिस वी हॅव टू स्टडी. ऑन दिस वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम. याच मुद्द्यावर आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा या युनिटच्या संदर्भातले सॉल्व करायचे आहेत. म्हणजे सिंगल एंट्रीचे जे रेकॉर्ड आहेत ते आपल्याला डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करायचे. दॅट्स वाय वी हॅव टू, दिस पॉईंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. ऑन युअर स्क्रीन नाव यू कॅन सी these accounts we have to prepare to convert the record of single entry system into double entry system. आता तुमच्या स्क्रीनवर हे जे विविध अकाउंट तुम्हाला दिसत आहेत हे सर्व अकाउंट आपल्याला सिंगल एंट्रीचे रेकॉर्ड डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करताना तयार करायचे आहेत. नंबर 1, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. नंबर 2, टोटल डेटर्स अकाउंट. नंबर 3, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. नंबर 4, टोटल बिल्स रिसेबल अकाउंट. नंबर 5, टोटल बिल्स पेएबल अकाउंट. नंबर 6, ट्रेडिंग अकाउंट. नंबर 7, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड नंबर 8, बॅलन्स शीट. या ठिकाणी एकूण 8 अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत. त्यापैकी नंबर 1 आहे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. नंबर 2 आहे टोटल डेटर्स अकाउंट. नंबर 3 आहे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. नंबर 4 आहे टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट. नंबर 5 आहे टोटल बिल्स पेएबल अकाउंट. नंबर 6 आहे ट्रेडिंग अकाउंट. नंबर 7 आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि नंबर 8 आहे बॅलन्स शीट. तर अशा प्रकारे एकूण हे 8 अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत. नाऊ, हाऊ टू प्रिपेअर दिस अकाउंट, व्हाय दिस अकाउंट शुड बी प्रिपेअर्ड, अँड व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ दिस ऑल अकाउंट्स दॅट वी हॅव टू लर्न इन द नेक्स्ट लेक्चर. आता हे अकाउंट नेमके कसे तयार करायचे आहेत, का हे अकाउंट तयार करायचे आहेत
आणि या सर्व अकाउंटचा फॉर्मॅट काय असेल याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयात. सो टिल देन टेक केअर ऑफ यू अँड ऑल्सो कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. थँक्यू ऑल ऑफ यू.